नमस्कार मंडळी, दंडवत प्रणाम. कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? तर मी आशा माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आता सकाळी नाश्त्याची तयारी चाललेली आहे. माझी बहीण मस्त ब्रेड पकोडा काढते. तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये पण बघितलं असेल, तिने छान भजे केले होते. ती आमच्या घरात सुगरण आहे बघा, तिच्या हातची पावडे बघा. मस्त कढी पकोडा, बटाट्याची चटणी, ठेचा. या तुम्ही पण नाश्ता करायला या तुम्ही पण. हे बघा, एक मोठी बहीण ब्रेड पकोडा भरते. तर इकडे माझी बहीण छान पावडे आणि वडेपाव बनवत होती आणि मी एक साईडला बटाट्याची चटणी पण बनवली होती आणि एक साईडला चहा पण ठेवून दिला आणि कढी होते. तर मुलांना म्हटले तुम्ही बसून घ्या, गरम गरमच छान लागतात, तर मी तुम्हाला आणून देते, तुम्ही सगळे इथं बसा. आणि आईला आणि पप्पांना म्हटले तुम्ही पण नाश्ता करून घ्या, कारण 10 वाजलेले होते आणि सगळेजण छान असे नाश्ता करत होते. पण घर असं खाली खालीच वाटतं, कारण घरामध्ये एक मेंबर जरी नसलं तरी आपल्याला त्याची आठवण येतच असते. कारण एक भाऊ आर्मीमध्ये आहे, तर त्याला सुट्टी नाही मिळाली, त्याच्यामुळे तो आलेला नाही आहे. आणि एक भाऊ कल्याणला राहतो, तर त्याला सुट्टी होती, पण त्याचं काम ऑनलाईन होतं घरूनच. तर मग त्याला म्हटले तू पण नाश्ता करून घे, कारण आता 10-10:30 वाजलेले आहे. तर ते सगळे असे नाश्ता करायला बसले. तर त्याला तू म्हणे मला पटकन दे, कारण माझं काम चालू आहे. तर त्याचं त्या साईडला काम चालू आहे. मग त्याला म्हटले तू पटकन नाश्ता करून घे. तर छान असा नाश्ता चालू आहे आमचा. या तुम्ही पण नाश्ता करायला छान. मग एक साईडला माझी बहीण पण पोळ्या करत होती, कारण दुपारी पण मुलांना परत जेवणासाठी पोळी भाजी बनवलेली होती आणि माझी बहीण इकडे गरम गरम पावडे काढत होते. तर ती म्हणे तू पण बसून घे. म्हटले नाही, आता मग आपण एकसाथच बसू, पहिले स्वयंपाक करून घेऊ. तर इथे छान अशी कढी वगैरे केलेली होती आणि जेवण झाल्यावर सगळ्यांना चहा लागतो, मग चहा पण ठेवून दिला. तर जेवण वगैरे करून झाली आणि आज आम्ही परत नाशिक रोडला जाणार आहे, कारण बहिणीच्या मुलीला ड्रेस घ्यायचा राहिलेला आहे. तर ती म्हणे मावशी आवरलं तर आपण जाऊन येऊ. तर माझ्या भावाला विचारलं, म्हटले तू येतो का? तर तू म्हणे मला सुट्टी आली असते तर मी आलो असतं, कारण त्याला नाशिकला पंचवटीला जायला खूप आवडतं. तर मुलांना विचारलं तर मुले म्हणे आम्हाला पण नाही यायचं. म्हटलं मग जाऊन दे, आम्ही नाशिक रोडलाच जातो. तर आम्ही 4घीजणी निघालो. म्हटले जाऊन दे, आज ॲक्टिवावरच जाऊ. तर मग आम्ही 4घीजणी निघालो. आज पण भरपूर फिरलो, पण मग तिला जशी पाहिजे तसे ड्रेस मिळाले नाही, कारण खूप डार्क होते, तिला ऑफिससाठी लागत होते. त्याच्यामुळे ती म्हणे मावशी मला असे नाही घ्यायचे, सिम्पल घ्यायचे, म्हणजे कसं डेली ऑफिसला जाण्यासाठी घालता येईल. तर भरपूर बघितले पण तिला नाही आवडले. त्याच्यामुळे मग नाशिक रोडला मी काहीच घेतलं नाही. आणि नंतर मग तिथं देवळाली गावात छान एक धाडेवाला कलेक्शन आहे, तर तिथं खूप छान ड्रेस मिळाले आम्हाला. आणि तिथं पण मग आम्ही परत साड्या घेतल्या, ड्रेस घेतले.
मग तिने 3 ड्रेस घेतले आणि आम्ही पण सगळ्यांनी एक एक साड्या घेतल्या. तर छान भेटल्या. तर म्हटले उगाच नाशिक रोडला गेलो, इथे जवळ आलं असतं. तर आम्हाला असं वाटलं आधी तिकडनं जाऊन येऊ मग इकडनं घेऊ. तर इकडेच छान मिळाले. तर मग आम्ही भरपूर खरेदी केली तिथं पण. तर भरपूर खरेदी केली तिथं जवळपासच येऊन. आम्ही भरपूर साड्या वगैरे घेतल्या, ड्रेस पण घेतले आणि आता घरी आलेलो आहे. संध्याकाळचे 5 वाजलेले आहे. तर भरपूर अशी शॉपिंग केल्यानंतर घरी आलो. तर मला घरी येऊसर आईचा अर्धा स्वयंपाक झालेला होता. तिला म्हटले तू एवढ्या लवकर का लागते, आम्ही चौघी आहे ना, तुला कशाला तू घाई करते. तर तिला म्हटलं आम्ही आल्यावर बनवलं असतं ना, पण ती कसली ऐकते, तिचं काही ना काही चालूच असतं. मुलांना काही ना काही बनवायची धडपड. तर मुलं पण सारखे म्हणतात आजी भेळ बनव, आजी हे बनव. मग ती मुलांना काही ना काही बनवूनच देत असते. आणि घरी आल्यानंतर मुलं म्हणतात तुम्ही 2 दिवसापासून मार्केटमध्ये जातात, असं काही भेटत नाही तुम्हाला का, तुम्ही रोज मार्केटला जाता. तर त्यांना म्हटले तुम्ही यायचं ना आमच्याबरोबर, तुम्ही तर आले नाही. आणि आईने फोन करून विचारलं होतं का तुम्ही कुठे, म्हटले आम्ही जवळच आलो आहे. तर तिने आम्हाला छान असा चहा बनवून ठेवला आणि चहा वगैरे पिला. तर बघा माझ्या आईचं अजून काही ना काही चालूच आहे, काही ना काही तिची धडपड असतेच मुलांसाठी बनवण्यासाठी. सगळे जेवण करण्यासाठी बसलेले आहे. तर आता उद्या सगळे घरी जाणार आहे. तर परत आईला आणि पप्पांना आता करमणार नाही, कारण सगळं घर भरलेलं होतं. तर उद्या सगळे एक एक करून जातील आणि घर परत 2-3 दिवस शांत होईल. कारण माझी भाऊजाई पण माहेरी गेलेली आहे आणि मुलं पण नाही, त्याच्यामुळे त्यांना उद्या करमणार नाही. मग आम्ही गेलो का ते पण दुसऱ्या दिवशी येणार आहे, मग तेव्हा काही नाही वाटणार. पण मग सगळे एकसाथ गेले का घर कसं पूर्ण खाली होऊन जातं. मग परत नंतर एखाद्या सणाची वाट बघायला लागते, कारण सणवार काही लग्न कार्य असले तरच भेटीगाठी होतात, नाही तर लवकर होतच नाही. सदैव फोनवरच असतो आपण. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.